तर नमस्कार मित्रांनो, उगवणपूर्व तणनाशक चमत्कारिक रिझल्ट. या शेतामध्ये इतकं गवत होतं मागच्या वर्षी, यावर्षी काहीच दिसत नाही आहे. हे फक्त शक्य झालं ते उगवणपूर्व तणनाशक यावर्षी पहिल्यांदाच प्रयोग केला. आणि डायक्लोसुलम 84% हा घटक असलेलं बॅरेटा यामध्ये फवारणी केलेली आहे. बघा रिझल्ट. लिंबूचं शेत आहे हे. मागील वर्षी खूप गवताचा त्रास झाला. यामध्ये 28 जूनची पेरणी आहे आणि त्यामध्ये मी 50 ml आपलं पॅरागार्ड जे ग्रामोक्झोन ते टाकल्यामुळे काय झालं, जे उगवलेलं होतं तण ते सुद्धा मेलं. खूप छान वाटत आहे. सर्वांना सांगताना मला सुद्धा बघताना खूप छान वाटत आहे. असं नियोजन केलं तर खूप तणांपासून आपल्याला सुरक्षा मिळू शकते. आता हे यावर्षी थोडंसं कुठं पातळ निघालेलं आहे. बियाण्याचा बऱ्याच जणांना फटका बसलेला आहे. हनी बॅजर हे वाण पेरलेलं आहे यामध्ये. तर बघू शकतो आपण, फक्त सोयाबीनच दिसत आहे आणि थोडीफार लवाळा तो अगोदर निघालेला असेल आणि त्या ग्रामोक्झोनने तो मेला नाही. नाही काही तर याचा 1 महिना रिझल्ट सांगतात, पण आपण 25 दिवस जरी धरले, 25 दिवस जरी आपल्याला तणांपासून आपला पिकाचं संरक्षण झालं तर खूप उत्तमच आहे. तर यामध्ये फवारणी मी जे केली ती केली बॅरेटा डायक्लोसुलम 84% हा घटक असलेलं कोणतंसुद्धा तुम्ही बाजारातलं निवडू शकता. पण उगवणी झाल्यावर 48 तासाच्या आतमध्ये फवारणी करणे आवश्यक आहे. आधी यामध्ये डवरणीसुद्धा चालणार नाही. 25 दिवसापर्यंत डवरणी केली तर त्याचं बी वर येऊन ते उगवू शकते. आणि रिझल्ट यासाठी वाटत आहे की या शेतामध्ये खूप तण मागील वर्षी होतं. प्रत्येक वेळेस या शेतात खूप त्रास झालेला आहे. मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगायचा होता, दुसरा उद्देश काही नाही. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.